गेली 8 वर्ष माझी नात या शाळेत आहे. या शाळेबद्दल इतका आम्हाला अभिमान वाटतो की शाळा पालक, विद्यार्थी आणि सर्व समाजातील घटकांना सामावून घेते. गोरगरिबाच्या शिक्षणासाठी उदार भाव ठेवून गुणदान आणि चांगल्या पद्धतीचं अध्यापन कार्य सर्व स्टॉप करतो. त्याचं सर्व श्रेय डिमोलो फादर यांचं आहे. आणि त्यांनी दुसऱ्या टर्म मध्ये या शाळेला सेवा दिलेली आहे आणि त्यामुळे दौंडच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढत असताना आकस्मिक त्यांचं निधन झालेलं आहे. खरं तर आम्ही सगळे दुःखात असताना सुद्धा अचानक ते जातात आणि त्यांच्याबद्दल वाईट अशी पोस्ट समाज माध्यमावर पसरवली जाते. यापेक्षा माणुसकीला काळिंबा फासणारी कुठलीच गोष्ट असू शकत नाही. आणि अशा वाईट प्रवृत्तीला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार साहेब निश्चित न्याय देतील आणि ह्या ज्या भावना आहेत ह्या सर्व पालक, शिक्षक, कर्मचारी आणि पीटीए मेंबरच्या आणि सर्व पालकांच्या ह्या लक्षात घेऊन त्यांच्यावर सायबर ऍक्ट नुसार कारवाई करतील आणि त्यांनी संध्याकाळपर्यंत निश्चितपणे त्या बाबतीत कारवाई करावी आणि त्या नराधमाला त्याची जागा दाखवावी अशी आमची पोलीस स्टेशनला विनंती आहे. आज आमच्या शाळेचे सेंट सेबेस्टियन हायस्कूलचे प्रिन्सिपलला जाऊन आज 5 दिवस झाले आहे. आज आम्ही सर्व स्टाफ मेंबर, सर्व सपोर्ट स्टाफ, सगळे कर्मचारी आमच्यावर दुःखाचा डोंगर पसरला आहे आणि ह्या कोणी पण हे असं घाणेरडे कृत्य केले त्याच्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याच्यावर संध्याकाळपर्यंत कार्यवाही करावी. त्यांच्या म्हणजे मोबाईलवर त्यांनी स्टेटसला असं त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्याच्याबद्दल आज आम्ही सगळे इथं जमा झालेलो आहोत आणि त्यांच्या पोलीस ठाण्यामध्ये आलं, पोलिसांनी काय सांगितलं? तुम्ही तक्रार दिली का? हा, तक्रार नोंदवली आम्ही. पोलिसांनी काय सांगितलं? त्यांना संध्याकाळपर्यंत आम्ही कार्यवाही करू म्हटलं सांगितलं. सेंट सेबेस्टियनचे दिवंगत प्राचार्य जोविन डेमेलो यांच्या निधन झालेलं आहे आणि सर्व स्टाफ, पालक वर्ग, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी हे एक दुःखात असून अशा परिस्थितीमध्ये काल एक नराधमाने फादर विषयी अत्यंत खालच्या पातळीवर कमेंट्स केल्या एक पोस्ट ठेवून. तर त्याच्यासाठी आता पूर्ण स्टाफ आणि कर्मचारी व पालक वर्ग इथं पोलीस स्टेशनला आलो. गोपाळ पवार, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांची आम्ही भेट घेतली. त्यांनी आम्हाला कारवाईचं आश्वासन दिलं. आमची सर्वांकडून मागणी अशी आहे की अतिशय मायाळू आणि मनमिळावू व्यक्तिमत्व होते नावाजलेले प्राचार्य जोविन डेमेलो. त्यांच्याविषयी अशी खालच्या पातळीची भाषा करणे, ते दिवंगत झाल्यानंतर तर हा अतिशय खेदजनक आणि संतापजनक प्रकार आहे. त्यावर कठोरात कठोर कारवाई सायबर ऍक्ट नुसार पोलिसांनी करावी अशी आम्ही अपेक्षा करतो. तर जोविन डेमेलो यांचं दुःखद असं निधन या ठिकाणी झालं आणि त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सेंट सेबॅस्टियन चर्च, सेंट सेबॅस्टियन हायस्कूल, ज्युनियर कॉलेज यांचा स्टाफ आणि सर्व कॅथलिक बंधू भगिनी आणि आम्ही सर्व ख्रिश्चन समाज दुःखामध्ये आहोत. आणि याच दरम्यान नहुम शिंदे नावाच्या व्यक्तीनं त्यांच्या निधनाबाबतीमध्ये एक आक्षेपार्ह पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केली. ही अतिशय खेदजनक आणि वेदनादायक गोष्ट ही संपूर्ण आमच्या समाजासाठी आहे. या गोष्टीबद्दल मी शहर कार्याध्यक्ष म्हणून निषेध जाहीर व्यक्त करते आणि त्याचबरोबर आज जे पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या बाबतीमध्ये देखील मी निवेदन करते की आम्ही दिलेल्या तक्रार अर्जाचा कायदेशीररित्या योग्य त्यांनी विचार करावा आणि योग्य ती कारवाई करावी. आपली संस्कृती ही दिवंगत व्यक्तीच्या विचारांची आणि त्यांनी केलेल्या गोष्टींच्याबद्दल आदर व्यक्त करणारी, आदर ठेवणारी आहे.